पुढचं पाहण्याची आणि एक समग्र ज्याला विचार म्हणतो आपण, सर्वांना सामावून घेणारा विचार ज्याला म्हणतो आपण, बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधानाची निर्मिती केली तेव्हा जो विचार झालेला होता मनामध्ये, कुठेतरी मला असं वाटतं की रयतेचा राजा जसा शिवरायांचं सामान्यातल्या सामान्यांचं हित जोपासण्यासाठी जसा अहोरात्र झटत होता, त्या शिवरायांच्या विचारांचं प्रतिबिंब आपल्या घटनेमध्ये निर्माण व्हावं किंवा घटनेमध्ये यावं, कुठेतरी हाही विचार बाबासाहेबांच्या मनाला शिवला असेल, महात्मांना वाटलं असेल. आणि म्हणून शोषित, पीडित, दरिद्री या सगळ्यांचं कल्याण व्हावं यासाठी हा जाणता राजा सगळ्यांच्या बरोबर, मावळे म्हणूनच एवढे जीवाभावाचे लोक त्यांच्याबरोबर जोडले. तो जातीभेद, धर्मभेद हा बाजूला ठेवून सगळ्यांसाठी लढणारा, सगळ्यांच्या मनामध्ये एक घर करणारा असा एक द्रष्टा युग पुरुष आपल्या मातीत जन्माला आला, हा खरं म्हणजे आपला खूप मोठा अभिमान. काहीच नसताना आणि ज्यांच्या दरबारामध्ये वडील स्वतः एक सरदार म्हणून काम करत होते, त्यांच्या विरुद्ध बंड करणं, त्यांच्या विरुद्ध फौज निर्माण करणं, एक एक किल्ला घेणं, आणि ते नुसतं किल्ला घेणं नव्हतं, राजा म्हणून मिरवणं नाही, तर एक जबाबदारी घेऊन जनतेसाठी, रयतेसाठी झटणं, ही खरी या महान पुरुषाची एक वेगळी खासियत आहे की जी फार थोड्या राज्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून शिवरायांचं जे काही चरित्र आहे, 400 वर्ष होत आहेत, अजून शेकडो वर्ष त्यांची ही जी यशोगाथा आहे, हा जो पराक्रम आहे, तो आम्हाला सदोदित प्रेरणा देत राहील. आपल्या सगळ्यांना शिवरायांच्या या जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि